नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. तर आजचा दिवस आहे 4 तारीख आज आणि आज आहे माझा साखरपुडा. तुम्हाला सर्वांना माहीत नसेल, सर्वांना आतुरता होती ब्लॉगचे. आता साखरपुडा सर्व गोष्टींचं ब्लॉग 7 पासून येणार आहे. तर आता मी निघालो घरातून, आउटफिट घातलाय, तिकडे जाणार आहे. तुम्हाला माहीत नसेल की मुलगी कुठली आहे. सो माणगावमध्ये आपल्याला माणगावला जायचं साखरपुड्याला. सो आता इथून आपल्या मंदिराच्या इथे पाया पडणार आहे. इकडून पाया पडून मग तिकडे निघणार आहे. सो आता चला वरती आपल्या बप्पांच्या पायामुळे निघूया. आपलं दर्शन वगैरे करून झालेलं आपल्या गावच्या मंदिरात. सो आता आम्ही निघतोय आपल्या माणगावला. सो आता मी माझ्यासोबत आहे माझा भाऊ प्रेम आणि लाडाने आपला छोट्या. सो आता आम्ही दोघं इकडे, अजून 3 जण आहेत तिकडे, मामाच्या मुलगा वगैरे आणि भाऊ वगैरे. सो त्यांच्यासोबत जातोय मी पुढे. सो बाकीचे आपल्या ज्या गाड्या आहेत ते मागून येणार आहेत. सो चला आता डायरेक्ट निघालो, भेटूया डायरेक्ट माणगावमध्ये. Wow. Same to minus. Yeah. यार ये कितनी औसम है यार. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. Yeah. Okay. Yes. एक मिनट. Yeah. माझा एक फोटो काढ. A few moments. बहिणींनो, आता डायरेक्ट मी तुम्हाला वाटतं मी ब्लॉगच्या शेवटलाच दिसतोय आणि बोलतोय डायरेक्ट. कॅमेरा आत्ता घेतलेला आहे, कारण विषय असा होता की थोडी घाईगडबड झाली. इकडे आपल्याला मला वाटतं महाबळेश्वरवरून ते माणगाव मला वाटतं 2.5-3 तास गेले. आणि एवढी ट्रॅफिक लागली ना माणगावला प्रमाणाच्या बाहेर. तर मुंबईच्या गाड्या थोड्या लेट झाल्या, सर्व
काही गोष्टी झाल्या, त्यामुळे थोडं घाई गडबड थोडा टाईम वगैरे वाढला. आपला टाईम होता 11 ते 4 आणि तिथे गेलोच आम्ही मला वाटतं 1:30 वाजता, पोहोचलो 1:30 वाजता. त्याच्यानंतर सर्व बसलो वगैरे, थंडा वगैरे पिला, पहिलं जेवण केलं. सो आणि तुम्ही बघितलंच असेल डेकोरेशन वगैरे किती छान वगैरे केलेलं. तर एकदम बेस्ट होतं तिकडचं सुद्धा, काय आपल्याला एवढं वाटलं नाही, एक नंबर होतं. आणि तुम्ही सुद्धा सांगा कमेंट करून कसं वाटलं डेकोरेशन तिकडचं, कसं काय होतं सर्व. आणि आता मी मला वाटतं ब्लॉगची शेवटच्या वेळी दिसतोय, जेणेकरून मला वाटतं मी पहिलं काय मला करताच आलं नाही, कारण एवढी घाई गडबड चालू होती की हे कर ते कर ते कर हे कर, पटापट चालू होतं. त्यामुळे फक्त मी क्लिप ॲड केला जेवढं पण होतं तेवढं, आणि डायरेक्ट आता गाडीत बसलो आणि डायरेक्ट घरी चाललो होतं. तर आता घरी जाताना बघू शकता आपली ही एक फॅमिली इकडे, ही आईची इकडची फॅमिली आहे. असं आम्ही सर्व 5-6 जण गाडीत बसलेले आहे. आणि बाकीची माझ्या पप्पांच्या इकडची फॅमिली पोहोचली पण घरी, कारण जरा लेट झालेलं. आणि तिकडे पण आपलं घरी उठण्याचं वगैरे सर्व डेकोरेशनचं वगैरे सगळं काम चालू आहे. तर तिकडे जाऊन ते सुद्धा करायचं आहे, त्यामुळे थोडं लेट झालं आम्हाला. आम्ही त्यांना पुढे पाठवलं. असा करून आजचा ब्लॉग होता. सर्वांना आतुरता होती आता ब्लॉग हवा आहे. शेवटी आता तुम्हाला ब्लॉग दिलेला आहे. भरभरून प्रेम द्यायचं तुमचं काम आहे. परत मला वाटतं सपोर्ट द्या, म्हणजे पुन्हा एकदा सुरुवात करतो 6 महिन्यानंतर. आधी भरपूर ब्लॉग टाकले, मध्ये बंद केलं काही कारणास्तव, कारण थोडा आपला जरा इश्यू झालेला तुम्हाला माहीत नसेल ॲक्च्युली. आज सांगतो, माझा मोबाईल नवीन 16 Pro चोरी झालेला, त्याच्यामुळे जरा तो सीन झालेला, त्यापासून मी बंदच करून टाकलेलं. माझा एवढा मूड ऑफ झालेला की काय करायची इच्छा नव्हती. सो आज मी पुन्हा एकदा चालू करतोय. सो इथपासून आपल्याला भरपूर सपोर्ट द्या, जेवढं जमेल तेवढं द्या. नवीन चॅनल कोण जे आलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि हक्काने कमेंट करा. सो चला भेटू आता इथून पुढच्या ब्लॉगमध्ये डायरेक्ट तुम्हाला. सो कीप सपोर्टिंग. सो चला बाय बाय. आज माझ्या लेकाची मी यही नहीं, अभी और सुनिए. तर मित्रांनो कशा सगळे मजेत असेल. तर मित्रांनो आपल्या भावाची मेहंदी, तर तुम्ही बघू शकता आज मी ब्लॉग स्टार्ट केलाय, कारण की त्याला खूप काय सगळे असल्यामुळे त्याला अरे कहना क्या चाहते हो? कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? टाइम भेटत नाही, त्यामुळे मी ब्लॉगिंग स्टार्ट केलेलं आहे. तुम्ही बघू शकता साईडला बॅक साईडला आपल्या चाललेला आहे मेहंदीचा कार्यक्रम. हे आपले डेकोरेशन वगैरे सगळे, ही आहे आपली आई, हे सगळे तुम्ही बघू शकता. मेहंदी चालायचं कारण चालू आहे. ब्लॉगिंग बघा, आमच्या आईची ब्लॉगिंग बघा. बरोबर माझ्या हातावर मेहंदी चालू आहे आणि आता मेहंदीचा कार्यक्रम चालू झालाय. मुलींमध्ये करतात पण आपल्या या प्रेमापोटी चालू आहे सर्व काही. हा तर आता इकडे चालू आहे सर्व काही. आणि अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. ब्लॉग कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. सर्व तुम्हाला भरपूर आतुरता होती ब्लॉगची, भरपूर मेसेज यायचे. सो तुमची फरमाईश पूर्ण करतोय. आणि बघा कसं काय हातावर मेहंदी चालू आहे. पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो आणि फॅमिली सांगतो तुम्हाला. फॅमिलीचे पूर्ण इंट्रोड्यूस करून देतो. आपली बेबी करून देईल तुम्हाला तोपर्यंत. ही आपली मावशी, ही तर आपली बहीण, या लाडक्या भावाची बहीण मेहंदी काढायला बसलेली आहे. 2 महिने झाले काकी, हिला तर तुम्ही ओळखता, ही आमची नवीन ब्लॉगर आहे. आता न्यू ब्लॉग करणारी, न्यू ब्लॉग करणारी. ही आहे आमची आई, ही आमची ताई, ही सायली, फॉलो करा. ही नमश्री, नमू, आमच्या लाडक्या वहिनी. तुम्ही बघू शकता कसला भारी मेहंदी काढत आहे. हसतात, ऐकत नाही आता, डायरेक्ट फेमस. आणि हे असं आमचं डेकोरेशन. आणि इकडे बसलेले आहेत दादा, ही श्रेया, दादा, ही ताई. मेरे नादी हथ तेरे ते लगनी बिल्लो मेहंदी है. मित्रांनो आपल्या ब्लॉग मध्ये अशीच खूप धमाल मस्ती होत राहणार आहे. तर आपला हा ब्लॉग कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा. आणि आपल्या चॅनलवर कधी नवीन आला असेल तर लवकर जाऊन पटापट सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि हा राहिला विषय आपल्या ब्लॉगचा, तर खूप आपल्या ब्लॉगला भरभरून सपोर्ट करा. जसं आपल्याला इंस्टाग्राममध्ये सपोर्ट करतात तसे आपल्या युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि खूप प्रेम द्या. धन्यवाद.